तुझं क्लास सुरू झाला म्हणजे 10:30 पर्यंत. हम्म. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. तर सगळ्यांचं अभिनंदन. खूप खूप सगळ्यांनी एकदम छान मार्क्स मिळवले. आणि आणि ज्यांचे थोडेफार मार्क्स गेलेले आहेत त्यांचे पण मला वाटतं असं काहीतरी एखादा प्रश्नच सुटला किंवा असं ह्रस्व दीर्घ वगैरे असेच मार्क्स गेलेले आहेत. ओके. आणि त्यामुळे असं म्हणजे एकंदर तुमचा म्हणजे सगळ्यांनी मला वाटतं छान अभ्यास वगैरे केलेला असणार. कारण म्हणजे त्याशिवाय आणि मुख्य म्हणजे नियमित वर्ग अटेंड करणं, हं, कानावर सतत पडणं, त्यामुळे आपल्या सगळ्यांना बालबोध तरी आपण सगळ्यांनी छान प्रकारे आपण उत्तीर्ण झाला आहात. हं. अं, कोणाला काही याच्यावर विचारायचं आहे का म्हणजे किंवा काही काय वगैरे असं. तसं मी आपण सगळ्यांना मॉडेल आन्सर पेपर किंवा ती नमुना किंवा आदर्श उत्तर पत्रिका ती सगळ्यांना आपण पाठवली होती, बरोबर? त्यावरून तुम्ही स्वतःची उत्तर पत्रिका प्रत्येकाने तपासली असेलच. हो हो, तपासली. त्यामुळे हॅलो. हा बोला ना. आज सर मला जॉईन व्हायला थोडा 1 मिनिट उशीर झाला. हा हा. आपण काहीतरी सांगत होता ते परत प्लीज रिपीट कराल का? हो हो. नाही तर आजचा आपण काल आपला आता चौथा पाठ संपला ना, तर आम्ही हो. असं ठरवलं की आजचा दिवस जो आहे तो बालबोधाचं निकाल किंवा परिणाम ज्याला म्हणतात तो सगळ्यांना सांगूया. आणि सगळ्यांनी छान मार्क मिळवलेले आहेत. हा, 80% वर आहेत सगळेजण. आणि ज्यांचे कमी आहेत, दोघं तिघच आहेत ते, बाकी सगळे 90%च्याच वरती आहेत. आणि त्या ज्यांचे कोणी मार्कही थोडेफार कमी झाले ते एकतर ह्रस्व दीर्घ किंवा शब्द बरोबर आहे पण काहीतरी विभक्ती चुकली आहे, कुठे अनुस्वार, कुठे विसर्ग नाही वगैरे, अशाच गोष्टींमुळे थोडेफार मार्क जे आहेत ते कमी झालेले आहेत. पण साधारण बहुतेकांनी उत्तर एकतर पूर्ण एक्झॅक्ट बरोबर किंवा जवळपास बरोबर ही लिहिलेली आहेत असं. हं? पण ओके. एक तुमच्या लक्षात आलं असेल की संस्कृतमध्ये एका टिंबाला सुद्धा महत्व असतं. जसं की हो अगदी. स्वार, विसर्ग, आ ई म्हणजे काना, मात्रा, वेलांटी, ह्रस्व दीर्घ विशेषतः. कारण ह्रस्व दीर्घाने अर्थ पण बदलतो, बरोबर आहे? तर त्यामुळे आपल्याला आता म्हणजे हल्लीच्या युगात तरी मी म्हणेल की ह्रस्व दीर्घ तुम्हा सगळ्यांना तर तुम्ही शाळा सोडून पण बरीच वर्ष झालेली आहेत. त्यामुळे आता ह्रस्व दीर्घ तेवढं लक्षात नसावं किंवा सवय नसावी, पण आता परत ती जरा आपल्याला ह्रस्व दीर्घाची सवय किंवा कटाक्ष जो आहे तो परत आणायला पाहिजे. कारण संस्कृत भाषेमध्ये जसं मी म्हटलं ना की ध्वनीवर आधारित भाषा आहे. एखादा शब्द आपण ह्रस्व म्हटला आणि तोच दीर्घ म्हटला तर त्याचा अर्थ बदलतो. समजलं ना? त्यामुळे बरोबर. फरक पडतो. हा. हे पिवळा रंग काय वेगळा काढलाय? हा, कोणीतरी विचारलं होतं मला की पिवळ्या रंगाचंही काय म्हणून ग्रुपवरती. पण तर काही नाही, असं काही नाही. आमचे जे दोन परीक्षक आहेत तर काही हा. पेपर एका परीक्षकांनी तपासले, दुसरे पेपर दुसऱ्या परीक्षकांनी तपासले. तर ते सगळं मार्किंग करण्यासाठी आम्ही दोन कलर ओके आहे, ओके. बाकी त्या कलरला काही अर्थ नाहीये. ठीक आहे, पण थँक्यू ते थँक्यू. आमच्याच लक्षात राहावं की कोणी कुठला पेपर तपासला म्हणून, बाकी काही नाही. आणि शेवटी अजून एक लक्षात घ्या की आता तुम्ही म्हणाल की एक्झॅक्ट असं मग एका ह्रस्वाला किती कमी मार्क कापले, एका दीर्घाला किती. तर थोडंसं असेसमेंट आहे ना, सब्जेक्टिव्ह पण आहे. हा, अगदी 100% ऑब्जेक्टिव्ह नाहीये. त्यामुळे थोडीफार म्हणजे जसं परीक्षकाच्या म्हणजे याच्यावर असतं की बाबा इथे अर्धा कापायचा की म्हणजे अर्ध्याच्या खाली कमी कापला पण नाही तसा. पण म्हणजे दोन चुका असेल तरी मग अर्धाच कापलेला असेल असं पण झालेलं आहे. हं? आणि दुसरं एक मी बघितलं
शुद्ध लेखनाला बहुतेकांना 2-2 मार्क दिले. आणि शुद्ध लेखन मध्ये दोन तीन गोष्टी आल्या. एक शुद्ध लेखन, दुसरं नीटनेटकेपणा आणि सुवाच्य अक्षर. हं? तर या तिन्ही मिळून बहुतेकांना हे जरा 2-2 मार्क आहेत. ते माझ्या दृष्टीने थोडे लिनियंट आहेत. पण ठीक आहे, आहेत ते आहेत तसं. उन्नती आहे का? उन्नती आली आहे का? उन्नती नाही आली अजून. उन्नती नाही आली ना. हा, तेच मी म्हटलं होतं. पण आज काही तसं शिकवायचं फारसं नाहीये, म्हणून हा. जरा राहिलं असेल. तर मला बाकी सगळ्यांना विचारायचं आहे. पण हे काय तुमचं आता म्हणजे या निकाल तुम्हाला अपेक्षित होता की काही असं म्हणजे एकदम सरप्राईज वाटतंय की काय? म्हणजे एक जण मला वाटतं मोरेश्वर, तुमचा एक प्रश्नच सोडवायचा राहिला. हो ते हो जरा हो बरोबर. हो ना, त्यामुळे एकदम हो कमी हो झालं तुमचं. नाहीतर हो असं हो हा, गेल्या वेळेस असंच मला वाटतं कोणाचा तरी फायनल परीक्षेत प्रवेशमध्ये पण असं एकीचं झालं होतं. तिचा प्रश्नच सोडवायचा राहिला होता. म्हणजे मी मुद्दाम लक्षात का आणून देतोय की आता आपल्याला हो परीक्षांची तेवढी सवय नाहीये बस सगळ्यांना. हो ही तर हो तशी इंटरनल किंवा अंतर्गतच परीक्षा होती. पण आपली प्रारंभ हो परीक्षा जी असणार आहे ती ऍक्च्युअल असणार आहे. तर त्यामुळे तर हे त्यामुळे काय अशा मला इथे अ, ताटलीत दे. हा, तर त्यामुळे आपण ताटलीत अशी अशी ताटलीत म्हणजे ठेवतो प्रश्न सोडवला नाही अशी चूक पुन्हा करू नका. जरा आता सगळे प्रश्न सोडवले की नाही हे बघत लिहून जा. घ्यायला हात. हे बाकीच्याने म्यूट करा ना प्लीज. हा, तर सुजाताला काही विचारायचंय? सुजाता. हो, दोन गोष्टी. हे परीक्षेचं अगदी व्यवस्थित म्हणजे कळलं आहे. हा आत्ताच जरा अवघड वाटतंय, कारण अशा खूप गोष्टी आता हल्ली लक्षात राहत नाहीत. कारण सवय नाहीये एवढं सगळं हल्ली लक्षात ठेवायची. हो हाताशी मोबाईल असतो त्यामुळे होऊन जातं. आणि दुसरं विचारायचं होतं की आता मी तर US मध्ये आहे, तर मी माझ्या वहिनीला जर सांगितलं पैसे ट्रान्सफर करायला हो आणि माझं नाव दिलं तर चालेल ना? फॉर्म भरते मी, पण हा, मला असे तिकडनं पाठवता येणार नाहीत त्यांना पैसे. नाही नाही, त्या दोन गोष्टी आहेत. बाकीच्याने ज्यांचा बॅकग्राऊंड नॉईज येते ना त्यांनी प्लीज जरा म्यूट करा. हा, तर दोन गोष्टी. सुजाताने विचारलं होतं की अमेरिकेत किंवा बाहेर जे लोक आहेत त्यांनी काय करायचं. तर पैशाचा केवढा फार प्रश्न नाहीये. कोणाकडनं तरी तुम्ही पाठवले तरी चालतील, तरी ठीक आहे, काही प्रश्न नाही. आणि तुम्ही सगळ्यांनी जो फॉर्म आहे ना तो बाकीच्यांना आम्ही पुस्तकांबरोबरच फॉर्म पाठवण्याची व्यवस्था करणार आहोत भारतातल्या लोकांना. पण तुम्ही आम्हाला तो फॉर्म प्रिंट करून तो फिलअप करून त्याचं स्कॅन करून व्यवस्थित पाठवला तरी चालेल. मग आम्ही तो इकडे प्रिंट करून हे करू. हं? हरकत नाही. समजलं? हो. हा, आणि ही हं. सूचना म्हणजे हे सगळ्यांकरताच लागू आहे. म्हणजे जे जे बाहेर आहेत किंवा ज्यांना म्हणजे पोस्टेज आणि हे सगळं शक्य नाही त्या सगळ्यांकरता ही सूचना लागू आहे. पण ठीक आहे, आणि त्याच्या आधी आपण परीक्षेची वेळही नंतर ऍडजस्ट करायला लागेल, कारण तुम्ही जी सांगितली ती आमची मध्यरात्री नंतर कधीतरी ती वेळ असणार आहे, मग जरा पंचायती येईल. हो, तर काही हरकत नाही. ते आपण ऐनवेळी बघू. ते ओके. आम्ही केलेलं आहे पूर्वी पण मॅनेज, त्यामुळे ते होईल हा व्यवस्थित. हा, ते चालेल काळजी नका चालेल. करू. हं? ओके. तेव्हा ती सर सूचना एक आपण विचारू का? एक विचारू. हा, कोण बोलतंय आधी सांगा ना, नाव सांगा तुमचं. संगीता बोलते. हा, बोला. अहम भ्रमंती असं काही वाक्य होऊ शकतं का संस्कृत मध्ये? कधीच शक्य नाही. नाहीच ना. कारण कारण भ्रमंती हा शब्द प्रथम पुरुष, म्हणजे ज्याला आपल्या इंग्लिशमध्ये तृतीय पुरुष किंवा थर्ड पर्सन म्हणतात. हा, तर भ्रमंती बहुवचन आहे. तर अहम म्हटल्यावर एकतर एकवचन पाहिजे आणि भ्रमामी पाहिजे, नाही का? भ्रमंती कसं अच्छा. होणार? हा, हा बरोबर, तो कन्सेप्ट त्यावेळी क्लिअर नव्हता. आणि दुसरं विचारायचं होतं की मयूरः तत्र नृत्यती येणार का नृत्यं करोती?
नृत्य ती पण बरोबर असेल ना? बरोबर आहे. हो हो बरोबर. मयूर हा तत्र नृत्यती. हो चालेल चालेल. नाही तेच क्वेश्चन नंबर 2 मध्ये 1 मार्क गेलाय तर 9 होते ना. नाही, पण तुम्हाला मला वाटतं नृत्य ती आहे का, धातू झालेला आहे का? झालं होतं बहुतेक नृत्यती काय माहित नाही. हो मयूर हा नृत्य ते असंच पाठात आहे सर. पाठात आहे नाही ना म्हणजे नृत्यती पाठात. हा झालेलं असेल तर मग तेच अपेक्षित आहे. चालेल. झालेलं हो. आहे. हो 8 आणि 9 पण नाही मग तिथे 9 बरोबर दिसत होते म्हणून म्हंटल मी विचारावं माझं. हा ठीक आहे. हो हो क्वेश्चन नंबर 2 सुषमाताई. मध्ये हो सुषमाताईंना काय विचारायचं आहे? हो तपासलेली उत्तरपत्रिका बघू शकतो का? म्हणजे काय ग्रामर मध्ये काय चुकलंय म्हणजे ऱ्हस्व दीर्घ किंवा काय त्याच्यासाठी विचारते. ओके. तर आता आमच्या इथे ना काही ज्या उत्तरपत्रिका आहेत ना त्याची आम्ही हा प्रिंट घेतली आणि हा, ऍक्च्युअल तपासले. ओके. अच्छा आणि काही जणांचे आम्ही ऑनलाईनच तपासले, म्हणजे कारण की ओके फार अवघड नव्हतं, त्यामुळे ओके साधारण बघून हा कुठे चूक आहे तर असं लिहिलेलं आहे. तर ज्यांना ज्यांना उत्तरपत्रिका तपासलेली हवी आहे हा विशिष्ट, म्हणजे हा. शंका आहे की बा माझा अर्धा मार्क कुठे गेला किंवा, तर नाही त्यांनी मार्क त्यांनी जाण्याबद्दल नाही, पुढे ती चूक होऊ नये चूक हा ह्याच्यासाठी. बरोबर, अ, अगदी अगदी बरोबर, हा अगदी बरोबर. तर त्यांनी मला सांगावं, हा हा, ग्रुपवरती टाकावं निरोप. मग त्यांची परीक्षा जर तपासलेली असेल तर म्हणजे हार्ड कॉपी, तर त्याचा स्कॅन करून आम्ही पाठवू. बरं बरं ओके. अशी चालेल. पण आम्ही आम्ही विचार केला की एवढ्या 34 जणांच्या स्कॅन करा, पाठवा, नाही म्हणजे बरोबर आहे तुमचं, फक्त आपली चूक म्हणजे काय आहे ती सुधारण्याच्या दृष्टीने, बाकी मार्काला काही हे नाहीये ते मार्क नाही नाही काही नाही बरोबर आहे. तर ज्यांना हवं आहे अंतर्गतच ना, आहे. हा ज्यांना हवं आहे ना त्यांनी कळवा, त्यांना तुमची पत्रिका आपण पाठवण्याची व्यवस्था करू. हा हरकत हो नाही. हो. अहो आणि पण जो त्यांनी आन्सर आन्सर पेपर सगळं दिलाय ना, मॉडेल आन्सरचं, त्याच्यावरनं तुम्ही क्रॉस चेक करा ना. हा हा ही पण एक बघा तुम्ही की मॉडेल आन्सर मध्ये जर तुम्हाला तुमच्या उत्तरात आणि हा नाही नाही, पण अं, मॉडेल आन्सर तोच शब्द आम्ही वापरला असेल असं नाही ना, म्हणजे कुठल्या पण असा शब्दाची कुठे एवढा फरक उकार आहे? वेलांटी काना काय बदलला गेला असेल. मग ते आपलं आपलं तपासता येतं की. पण नाही नाही, पल्लवीताई ठीक आहे, एखाद्याला उत्सुकता असेल तर हरकत नाही, ठीक आहे तुम्ही ठीक मला आहे ठीक. सांगा, ती पाठवूया आपण. हा हरकत नाही. हा हरकत नाही. आणि दुसरं एक मी पुन्हा एकदा सांगतो, हे काही मार्क्स हे काही फार सिरियसली घेऊ नका कोणाला, म्हणजे काय 2 मार्क कमी जास्त, कारण नाही नाही शेवटी तो कसं नाही, आहे. पण पुढच्या नाही पुढच्या नाही हो परीक्षेत तो हो नाही व्यवस्थित नाही नाही तपासला जाईल बरोबर. नाही 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 नाही, मी तुमच्याकरता सांगत नाही, मी जनरल बोलतोय. नाही हा तसं नाही, मी विचारते की पुढची परीक्षा जर तपासली ही तुमच्याकडनंच असणार आहे का भारतीय विद्याभवनकडनं असणार आहे. अं, ते आम्हीच म्हणजे मीच तपासेन ती. अच्छा नाही नाही, कारण दुसऱ्या कोणी तपासलं तर त्यांचा विचारसरणी कदाचित वेगळी असू शकेल म्हणून विचारलं. जनरली आम्हाला डायरेक्शन्स, म्हणजे आमचं एकमत असतं काय अप्रोच हा असावा त्याबद्दल. हा हा म्हणजे हा. कुठे मार्क कापायचे, कसे मार्क, त्यावरनं आमचं हे असतं, म्हणजे ओके अंडरस्टँडिंग असतं. ठीक आहे ठीक हा पण ठीक. शेवटी कसं आहे ना, कुठलाही आपल्याला शाळेत पण अनुभव असेल की थोडाफार म्हणजे कोण शिक्षक तपासतात त्यावर थोडस 1 2 3% 3 4% फरक पडतोच, नाही व्यक्तिपरक का? हा व्यक्तिपरक हा फरक पडतो थोडासा व्यक्तिपरक. पडतोच. हा तर तेवढं हो पण आपल्याला. तरी सुद्धा हा संस्कृत हे गणितासारखं आहे. गणितामध्ये 2 अधिक 2 म्हणजे 4. हा इथे बरोबर, ऱ्हस्व दीर्घ ते तसंच यायला अगदी अगदी. हा अरे वा, क्लास आहे मला. हो हा हॅलो. हा, बोला ना, कोण हा बोलतोय मी संध्या? संध्या पार्डीकर बोलते, संध्या हा पार्डीकर. हा, बोला संध्या देव. हो बोल आता कसला हवा. ते माझं नाव येलो याच्यात हायलाइट केलंय, ते कशामुळे म्हटलं. हा नाही तर तुम्ही नव्हत्या बहुतेक आधी. तर काय झालं, मी आता हं, सांगितलं की हं. एकूण प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका या 2 जणांकडून हे झालं. तपासल्या गेल्या आहेत. तर म्हणून ते हायलाईट झाले की कोणी कुठले तपासले हे आमच्या लक्षात राहावं म्हणून ते खूप हायलाईट मिळाले झाले, का बाकी पण काही नाही. हो. अच्छा अच्छा अच्छा, ओके आपण हा ओके, असं मला वाटलं सांगितलं. प्रेझेंटी वगैरे कमी आहे म्हणून आहे की काय. नाही नाही तसं काही नाही. हा हा प्रेझेंटी ठीक सगळ्यात आहे. कमी माझी आहे. थँक्यू सर. इथे हा रवा नाही हो प्रेझेंट एकच नाही, रवा. आम्ही असं अश्युम करतो की जे प्रेझेंट नाहीत ते ऑनलाईन ऐकत असावेत रेकॉर्डिंग, असं आम्ही अश्युम हो करतो. हो
हा मी ऑनलाईन सर दुसऱ्या दिवशी प्रारंभची वेळ रिव्हिजन घ्या मिळाला ना तेव्हा. प्रश्नपत्रिका. हो सॅम्पल हो पेपर आपला थोडे आधी दिवस दिला ना तर फार बरं नाही होईल. नाही 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 बरोबर आहे. तर आपण काय करणार आहोत सांगतो मी. आता जवळपास नोव्हेंबर संपत आलाय. उद्या सोमवारपासून आता तुमचं 5वा पाठ वगैरे सुरू होईल. आणि पाचवा ते 10वा 12वा पाठ जे आहेत ना, ते एक तर सुभाषित वगैरे आता होतील. आणि बहुतेक पाठ आहे ना, माझ्या दृष्टीने 4था पाठ जो आहे ना, हा कर्मणी धातू साधित वगैरे हा जरा कठीण होता. याच्या पुढे पाठ फारसे कठीण नसतील. आणि आपला अभ्यासक्रम आपण साधारण 15 जानेवारी पर्यंत पूर्ण करू. आणि साधारण एक 4 आठवडे आपण उजळणीसाठी ठेवायचा माझा विचार आहे. हा, तर तेव्हा उजळणी होईल व्यवस्थित आपली. हो हा, काही उजळणी काळजी नाही. गरजेची आहे प्रारंभासाठी. सर एक विचारायचं होतं. हा माझं नाव येत दिसत नाही लिस्ट मध्ये. अश्विनी कोण राजे. कोण अश्विनी का? हा अश्विनीने पेपर पाठवला होतास का? हा मी पाठवला होता पेपर सर. ओके त्याचा फोटो काढून पाठवलेले. इथे ठीक अश्विनी आहे. राजे म्हणून नाव आहे. नाही राजे ते नाही, मी ते राजाज्ञा आहे. राजाज्ञा ते पाहिजे. हा वेगळं कोणतरी. हा नाही नाही वेगळं कोणी नाही. हा अश्विनी वीरेंद्र बरोबर आहे ना की नाही? नाही 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 नाही, उपेंद्र आहे उपेंद्र. उपेंद्र आहे का? ठीक आहे, मग आपण बघूया हं. काय कुठला पेपर आहे तो आणि मग हे करूया. हा पण हा मग हा हा. दुसऱ्या अश्विनी आहेत का ग्रुपमध्ये? अश्विनी तेच राजे. मी म्हणते अश्विनी राजे कोण आहे का त्यामध्ये दुसरं? मला आताच नाव. मोहिनीताई जरा तुम्ही ग्रुप म्यूट करा स्वतःला. हे बाकीच्याने म्यूट करा, नाही तर मी सगळ्यांना आधी म्यूट करतो. हा, तर जर कोणी अश्विनी कोणी नसेल, अश्विनी आपण एक काम करू, तो पेपर बघू, बहुतेक तो तुमचाच असेल. हा हा जरा प्लीज. हा बघणार हो काय. हा राजे हरकत कोण नाही. नाहीये ना, म्हणजे दुसरं कोणी राजे वगैरे नाहीये ना? नाही 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 वाटत नाही मला. हा आणि मधलं ठीक आहे. नाव पण वेगळंच आलंय. उपेंद्र आहे, त्याच्याऐवजी वीरेंद्र आलंय. नाही यात एक दोन चुका नाही पण आहेत. अश्विनी जसं अश्विनी वीरेंद्र राजे आहेत. आहे का? अश्विनी वीरेंद्र राजे आहेत. ह माझी ओ अच्छा. सुनबाई आहे ती. ओ हा अच्छा. अच्छा. आहे हा आहेत त्या आहेत. बरोबर. हम्म. नाही ठीक आहे. मग ओके. अश्विनी तुमचा पेपर मग नाही तर मग बघूया आपण कुठे गेला तो. नाही तर मग परत पाठवा, बरं मग बरं. आपण बघू. हा मी परत मला पाठवू परत का तुम्हाला? हा हो चालेल. हा ओके ठीक ओके. आहे. हा, पाठवते. ओके ओके. हो. थँक्यू सर. सिमिलरिटी किती भरपूर सिमिलरिटी आहे. उपेंद्र वीरेंद्र हो. राजाज्ञा आणि राजे तेच असं तेच थोडस. बरोबर. त्यामुळे मला ठीक पण आहे. कळेल. मला बरं वाटलं आता माझंच आता चुकलं. पण आता पण आपल्याला तुम्हाला परीक्षेचा साधारण पॅटर्न कळला ना. सिलेबस वेगळा आहे, अभ्यासक्रम वेगळा आहे, प्रारंभचा थोडा पुढचा आहे. पण प्रश्नपत्रिकांची जी स्टाईल आहे ना, तो याच धर्तीवर असणार. आणि अशीच परीक्षा द्यायची आहे. फक्त दोन गोष्टी वेगळ्या असतील, की जे भारतात राहणारे जे लोक आहेत सगळे, तर त्यांची एकाच वेळेला सुरू होईल परीक्षा, एका विशिष्ट वेळेला, आणि एका विशिष्ट वेळेला संपेल. पण जर कोणाला काही आकस्मिक काही अडचण आली, आजारी पडणं किंवा काहीतरी घरगुती काही कौटुंबिक मोठी अडचण असेल, तरी मला जर आधी सांगितलं तर मग तुमची परीक्षेला आपण वेगळा वेळ देऊ. आणि जे बाहेर राहणारे जे आहेत US मध्ये वगैरे, की त्यांची जेव्हा अगदी मध्यरात्र वगैरे असते, तर मग त्यांच्याकरता आपण वेगळ्या वेळेला परीक्षा ठेवू. पण अदरवाईज नॉर्मली आपण एकाच वेळेला ठेवू. आणि जसं मी आधी सांगितलं होतं, तर तुम्हाला तुमच्या निर्धारित वेळेच्या 1 मिनिट आधी प्रश्नपत्रिका व्हॉट्सॲपवर पाठवण्यात येईल. हा तेव्हा अच्छा आणि लगेच तुम्ही पेपर सोडवायचा आहे त्या विशिष्ट 2 तासात. हा आणि नंतर तो अच्छा. आणि ते करून त्याचा आम्हाला तुम्ही स्कॅन करून पाठवायचा आहे ते फोटो. आणि नंतर हा ती पाकिटात टाकून ते आम्हाला पोस्टाने पाठवायचे आहे लगेच लगेच, म्हणजे 1-2 दिवसात. हा कारण त्या अच्छा उत्तरपत्रिका म्हणजे ती फॉर्मल परीक्षा असल्यामुळे त्या परीक्षा तुम्हाला म्हणजे त्याचं सगळं रेकॉर्ड विद्याभवनमध्ये जातं. म्हणून ते परीक्षा आपल्याला त्याची उत्तरपत्रिका आपल्याला प्रिझर्व करावी लागेल. पल्लवीताई बोला. त्या कुठं पाठवायचं ते ऍड्रेस दिलाय काय, म्हणजे की नाही तुमच्याकडून ते पाठवायचे? देईन मी, सांगेन तसं. नंतर पुढे अच्छा ते ओके पुढची ओके. हा फेब्रुवारीची गोष्ट आहे ती सध्या नाही. हा हो हो हो. बरं हा बरं. ओके. हा हा म्हणजे पल्लवीताई बोला ना. म्हणजे 2 तास आणखीन हे एवढेच 6 प्रश्न 50 मार्क एवढंच लिहायला असणार का? प्रारंभाला एकच पेपर आहे. म्हणजे हो हो. हं? म्हणजे
लिहिण्याच्या हॅलो दृष्टीने सर. हा एवढाच वर्ष. हो हो हो, अगदी. हा 2 तास भरपूर वेळ आहे म्हणून भरपूर वेळ ऍक्च्युली सगळ्यांचा माझा अनुभव आहे, बहुतेक तुमचा सगळ्यांचा एका तासात होऊन जाणार पेपर. हा एवढे जास्ती 6च प्रश्न कमीच. असतील. हो, कमीच. हो. हा हं? हो चालेल. सर थँक्यू. मी बोलू का? हा बोला. रंजना शेलकर. हो बोला सर ना. एक्झामची डेट काय आहे सर? 16 फेब्रुवारी रविवारी, 16 फेब्रुवारी 16 2025. फेब्रुवारी आहे का? हा. ओके ओके. सर आणि कारण पाठ मी किती असणार आहे आपल्याला? पाठ किती असणार आहे परीक्षेला? ओके सर मी पाठ डिसेंबर तुम्हाला मध्ये मी नाही 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 पाठ मी तुम्हाला पुस्तक पाठवलंय ना, त्याचं PDF कॉपी. हा हा हा, बघितली नाही हो का तुम्ही? हो हा, त्याच्यात बघितली आहे एक्झामला बघितली. किती पाठ आहे किती सर? पाठ आहेत मोजले नाहीत मी अशी म्हणजे नाही हे 10. एक 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 असं वाचते. नाही नाही, तर याचे मला वाटतं की ते 12 पाठ आहे फक्त. हा आपले हा 4 झालेत. अच्छा हा हा, 5 झालेत मला वाटते. 5 झालेत ठीक आहे. ना? जे झाले. असतील ते, 5 जे म्हणजे असतील ते. पण हा, भूतकाळापर्यंत झाले. पाचवा भूतकाळ चालू करायचा आहे उद्या 5वा. भूतकाळ पाचवा तर चालू मी हो. 15 दिवस नाहीये सर. डिसेंबर मध्ये 15 दिवस नाहीये. 15 ते त्याचे 25. हे बघा, मी तुम्हाला परत एकदा सांगतो, तुम्ही कुठेही असाल तरी, तुम्ही क्लास नाही केला तरी चालेल अटेंड अडचणींमुळे, पण रेकॉर्डिंग आपलं युट्यूबवर असतं. ओके तुम्हाला ओके जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही जरूर ते ऐका. हं, अगदी ओके बघितलं सर. नाही तरी चालेल, पण ऐका. आता काही काही जण, 1-2 जण आहेत आमच्या पुढच्या वर्गातले, तर त्यांचे तर कॅटरॅक्टचं वगैरे ऑपरेशन आहे, पण त्या फक्त क्लासमध्ये कानाला हेडफोन लावून ऐकतात किंवा नंतर रेकॉर्डिंग ऐकतात. तुम्ही रेकॉर्डिंग नंतर जरी तुमच्या फुरसतीच्या वेळेला ऐकलं तरी तुम्ही टचमध्ये राहाल. पण माझं तुम्हाला ओके कळकळीचं सर. एवढंच सांगणं आहे की तुम्ही शक्यतो क्लास अटेंड करा. अटेंड करता नाही आला तर निदान ते रेकॉर्डिंग जरूर ऐका आणि रेग्युलरली ऐका. असं जास्त साचून ठेवू नका की आता मी आठवड्याभराचं एकदम ऐकीन, असं होत नाही. जसं आपण आठवड्याभराचं एकदम जेवण जसं एकदम जेवू शकत नाही, नाही का, सकाळ संध्याकाळच लागतं आपल्याला रोज, तर तसंच अभ्यासाचं किंवा आपल्या मेंदूला पण काही मर्यादा असतात. एकदम सगळं तो एका वेळेस सगळं डायजेस्ट करणार नाही. थोडं थोडं रस मिळालं तरच ते आत्मसात होईल. हा, त्यामुळे तुम्ही ते एक नियम ठेवा की जरी क्लास मिस झाला एखाद दिवशी किंवा कधी, तरी ते शक्यतो रेकॉर्डिंग लवकरात लवकर ऐकायचं. हं? आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो की जो कोणी सगळे रेग्युलरली जो क्लास अटेंड करेल किंवा रेकॉर्डिंग रेग्युलरली ऐकेल, त्याला बाकी काही अभ्यास नाही केला तरी 80% तर सहज मिळतील. ही माझी गॅरंटी. हा, ठीक आहे ना? हो. ठीक आहे. दादा एक हो. बोलू का? हा खर बोला. तर कोण? खूप छान हा, शिकवतात हॅलो. सगळे. फक्त होतं कसं की खूप गोंधळ होतोय. त्यामुळे ना जे व्यवस्थित आता कसं सगळ्यांना म्यूट केलं, तुम्ही जे बोलतात ते शांतपणे कळतं, समजतं. आणि रोजच्या वर्गात काय होतं की सगळेजण इतके म्हणजे, आणि बऱ्याच जणांचे अनम्यूट असतं, मग घरातल्या त्यांच्या बोलण्याचा सगळा आवाज येतो, मग खूप ते असं गोंधळ गोंधळ होतो वर्गात. तर तेवढं फक्त काही करता आलं तर बघा, नाही म्हणजे कसं, रिक्वेस्ट करते. हो हा, नाही, पण कारण तेच माझी तीच विनंती सगळ्यांना आहे. प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे की म्हणजे काय होतं की जे सांगतायत ना ते लक्षात येत नाही, मग खूप गोंधळ होऊन जातो असं होतं. प्रत्येकाने ना, मला वाटतं एक सेल्फ डिसिप्लिन ज्याला म्हणतो ना, आणि मला माहिती आहे हो की आपण काही असे रेग्युलर मोबाईल युजर यंग जनरेशन सारखे नाही आहोत, त्यामुळे ते बऱ्याच जणांच्या लक्षात राहत पण नसेल अनवधानाने. पण जेव्हा असं तुम्हाला वाटतं ना, स्वतःला कळतं बॅकग्राऊंड नॉईज येतो, तर लगेच ना आपल्याला जेव्हा बोलायचं तेव्हा तेव्हा अनम्यूट करायचं. आपलं बोलणं झालं की लगेच म्यूट करायची सवय तुम्ही प्रत्येकाने थोडी अंगी बाणवा. आणि माझी अशी अपेक्षा होती की सुरुवातीचा पहिला महिना असा गोंधळ अपेक्षा असते मला, पण नंतर मग हळूहळू ती एक मीटिंग डिसिप्लिन आम्ही जे म्हणतो त्याला, तर ती येते प्रत्येकाला. तर आता मला वाटतं आपल्या जवळपास 1.5 महिना झालेला आहे, राईट? तर आता बहुतेकांना आता ती सवय अंगी बाणवून घ्यायला, कटाक्षाने शिस्त ज्याला आपण म्हणतो, ती शिस्त बाणवायला हवी. हा, कारण मला म्यूट करणं हे फार वाईट वाटतं की मी उगीच म्हणजे सगळ्यांना म्यूट करतो. त्यामुळे शक्यतो प्रत्येकाने स्वतःहूनच ही जर शिस्त अंगी बाणवली तर जास्त चांगलं. हा,
आणि अजून एक असं हो की अगदी बरोबर सर. म्हणजे एक जण बोलत असेल तर दुसऱ्यांनी थांबायचं, त्याचं पूर्ण झाल्यावर मग तिसऱ्यांनी बोलायचं, असं एक अगदी स्वतःला एक अगदी नियम बरोबर. लावून दिला. अगदी बरोबर. हे पण म्हणजे या जनरल एक आपले ग्रुप एटिकेट्स हम्म. किंवा ग्रुप मॅनर्स आहेत ते प्रत्येकाने फॉलो करायचे. बरोबर. सुषमा ते काही विचारायचंय, बोला. प्रारंभचे पीडीएफ गुगल ड्राईव्ह वर दिसत नाहीये. नाही का? म्हणजे उत्तरांचे पीडीएफ नाही. म्हणताय तुम्ही का? हो हो हो. अच्छा. मी ना एक काम करेन आता, तसंही आज शुक्रवारच आहे नाही का? मला वाटतं शनिवार उद्या आहे ना हो की हा. म्हणजे ऍक्च्युली हो. पाचवा पाठ उद्या आपला सुरू होईल तसा. हा. नाही ठीक आहे. मी उद्या किंवा जास्तीत जास्त परवापर्यंत सगळे एकदा पीडीएफ उत्तरांचे तयार बहुतेक असतीलच, तर ते आम्ही टाकण्याची व्यवस्था करतो मी गुगल ड्राईव्हवर. धन्यवाद. हो. हा, हरकत नाही. सर प्लीज एक मिनिट बोलू का? हा बोला ज्योत्स्ना ताई. सर सुरुवातीला आत्ता जस्ट तुम्ही जेव्हा उत्तरांसही टाकणार आहे ना, ते अजून गुगल ड्राईव्ह शिकले नाही, मुलं घरी नाहीयेत. तर एखादा आठवडा तेवढं 1-2-3 दिवसांसाठी ग्रुपवर टाकाल काय? मग मी माझ्या नाही चालेल. पर्सनल ह्याच्यावर नाही चालेल, नाही अ? हरकत नाही ना. नाही नाही, मी एक काम हम्म. करेन. इनफॅक्ट मी हा. आता ते पण सुरू केलंय की कोणाकोणाला ते युट्यूबची पण लिंक सापडायला थोडी अडचण जाते ना, म्हणून मला तर परवापासून आम्ही सापडलीच ते. नाहीये सर. मी तर ना नाही नाही, पीडीएफ वरून फक्त ऐका. अभ्यास केलाय. नाही ऐका ना, ऐका. पण गेले 2 दिवस तुम्ही हम्म. बघितलं असेल की मी त्या युट्यूबच्या लिंक हम्म. पण टाकतोय ग्रुपवरती. आणि माझा असा हम्म. विचार आहे की रोज ती युट्यूबची लिंक ग्रुपवरती पण टाकायची, आदल्या दिवसाची म्हणजे काल झालेल्याची, म्हणजे तुम्हाला ती लगेच हो मिळेल. बघितली सर. हा. ते हम्म. मी हो सुरू केलंय. आणि बघितली. तुम्ही खूप म्हणता सोपं तसं जातंय ज्योत्स्ना ते सर ते. हा तेच, तुम्हाला शोधावं नाही लागत त्यामुळे. आणि ते आपण करूया. हम्म. आणि आता मी दुसरं 2 गोष्टी अजून केलेल्या आहेत की एकतर ग्रुपचं जे आपलं ऑटो डिलीट फीचर होतं 7 दिवसांनी हम्म. एक व्हायचं, ते आता मी बंद केलंय. पण फक्त म्हणजे आता मेसेजेस डिलीट होणार नाहीत. पण माझी सगळ्यांना एक विनंती आहे की तुम्ही स्वतःहूनच अनावश्यक मेसेजेस कृपया टाकू नका ग्रुपवर. अनावश्यक. हा. हम्म. हम्म. समजलं ना? म्हणजे कसं, नाहीतर तुम्हालाच हो. ना आपले मेसेजेस शोधणं पुढे पुढे मग जड होत जाईल. हा. तर आता आपण बरोबर ते आहे. हो. मेसेजेस डिलीट होणार नाहीत, जे टाकू ते राहणार आहेत. आणि मी सगळ्या पीडीएफ हम्म. पण परत टाकतो. हा. की जेणेकरून त्या तुम्हाला कधी हम्म. व्हॉट्सअपमध्येच सगळं मिळेल. त्यामुळे शक्यतो गुगल थँक्यू ड्राईव्ह सर. करायची, हा, बघायची गरज नाही. तसं मी पूर्ण पुस्तकाची पीडीएफ तर वरतीच टाकलेली आहे. हा. बरं, हो, दुसरं मला एक टाकलेली आहे. हो. सांगायचं होतं. हे जर प्रश्न हम्म. झाले असतील तर मला थोडं पुस्तकांविषयी माहिती द्यायची होती की ज्यांनी ज्यांनी पुस्तकं, ज्यांना पुस्तकांची मागणी ज्यांनी नोंदवली आहे, पैसे पण दिलेले आहेत, हम्म. त्याचं काय? कारण काल मी हम्म. ऐकलं काहीतरी प्रश्न होते लोकांचे की पुस्तकं कशी असतील, काय असतील. तर पुस्तकं साधारण A5 आकाराची आहे. A5 म्हणजे A4 पेपर जो नॉर्मल असतो त्याचा अर्धा भाग, तेवढी पुस्तकांचा साईज आहे, छोटा. हा. आणि छोटी छोटी अगदी हम्म. पातळ, म्हणजे एक 25-25-30 पानांची अशी पुस्तकं आहेत ती. हा. म्हणजे हम्म. 30-40 पेजेसची, म्हणजे एक 20 एक पानांची पुस्तकं आहेत ती. छोटी छोटी आहे. तर कसं आहे, एक बालबोधचं एक पुस्तक आहे. नंतर हम्म. प्रारंभचं एक पुस्तक आहे. प्रवेशची 2 पुस्तकं. परिचयची 3. सॉरी, परिचयची 3. आणि कोविदची 4. अशी पुस्तकांचा सगळा संच आम्ही त्यात तुम्हाला मिळेल. हा. पुन्हा सांगतो, बालबोधचं एक, प्रारंभचं एक, नंतर प्रवेश म्हणजे तिसऱ्या परीक्षेची 2 पुस्तकं, चौथ्या म्हणजे परिचय परीक्षेची 3 पुस्तकं, आणि कोविद म्हणजे 5वी परीक्षा जी आहे त्याची 4 पुस्तकं. अशा पूर्ण 4+3=7+2=9, आणि 2=11, 10 की 11 पुस्तकं आहेत. त्याचा पूर्ण संच आपल्याला मिळेल. हा. तर कोविडला 3 आहेत ना हो? कुठे? कोविदला? तर 3 आहेत नाही ना? नाही, कोविदला 4 आहेत. आपल्या परिचयाला 3 आहेत सध्या. हा. हो बापरे, बर. हा. तर आपलं पहिलंच चाललंय अजून, पण ठीक आहे. हा. सर तर माझा एक अशा. प्रश्न आहे. हा बोला. ह्या पुस्तकांचं PDF मिळेल का? म्हणजे मोबाईलवर टाकून कधी बघता येईल? पीडीएफ तसं मी स्कॅन कॉपी केलेले आहेत.
त्या पण मी पाठवू शकेन. पण कसं आहे की आता जसं मी तुम्हाला याचं PDF पाठवलेलंच आहे ग्रुपवरती, की जे तुम्ही मोबाईलवर ठेवू शकता. हा, ग्रुपमध्ये. आणि मी ते वरती सध्या याच्यावरतीच टाकलेलं आहे, पहा, वरतीच दिसतं ते तुम्हाला. हं. तर तसं तर ते तुम्ही बघू शकता. आणि उरलेल्या पुस्तकांचं आम्ही स्कॅन करून पाठवलेलं आहे, की जेव्हा तुम्ही त्या त्या लेवलला जाल तेव्हा त्या त्या लेवलचं PDF तुम्हाला देण्यात येईल. तर अजून काही जनरल शंका आहेत का? सर एक सांगायचं होतं. हा, बोला शुभांगी ताई. हा, काय झालंय आता जेव्हा सुजाता मॅडम म्हणाल्या ना तसं ऍक्च्युअल परीक्षेच्या वेळेला मी US मध्ये असणार आहे. आणि तेव्हा फक्त लक्षात ठेवायला लागेल दोघी जणी आहेत टाइमचं आपल्याला ऍडजस्टमेंट करण्यासाठी, म्हणून परत सांगितलं. नाही नाही, हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. शेवटच्या आठवड्यात बरं, किंवा अगदी 2 दिवस आधी सांगितलं तरी चालेल. फक्त आम्ही पेपर ठीक रिलीज आहे. कोणाला कधी करायचे त्याच्याकरता त्याप्रमाणे हा, तुमचे ग्रुप्स करू, की एक US ग्रुप, एक चालेल. भारताचा ग्रुप, असं. बाकी काही नाही. हा, हो, चालेल चालेल. थँक्यू सर. हो, बाय. सर मला उद्या वाटतं प्रसाद वगैरे पण, प्रसाद परांजपे पण इथेच आहे ना, कारण तो इथेच फ्रिस्को मध्येच हो राहतो. सो हो, तीन प्रसाद पण चार जण तसंच तरी असेल. आहोत आम्ही US मधले. अगदी अगदी. हा, प्रसाद, सुषमा, शुभांगी, हे बऱ्याच जणी, म्हणजे 4-5 जण तरी मला वाटतं त्या सुमाराला. अजून एक दोघांनी मला सांगितलंय, तर त्या बाहेर असतील, पण त्यांनी काही फरक पडत नाही आपल्याला. हं? फक्त एक तुम्ही माहिती काढून ठेवा, जे US मध्ये असतील ते, जर तुम्हाला हा, तुम्ही पोस्टाने पाठवू शकाल ना तसं, की कसं काय, म्हणजे हो उत्तर हो, पत्रिका. पोस्टाने पाठवू शकू ना तुमच्याकडे. हा, आणि आम्ही असं म्हणजे आता प्रसाद माझ्या इकडे जवळ राहतो, सो आम्ही दोघं मिळून एकत्र पाठवू एकत्रही शकतो. करू हो, तसंही असं चालेल. करू शकतो आम्ही. हा, हा, म्हणजे अगदीच वर्स्ट केसमध्ये मी तुम्ही स्कॅन पाठवून त्याची प्रिंटआउट घेऊनही मी केलेलं आहे तसं. पण काय, मला थोडं अ, तुम्हाला का असं मी का सांगतो, कारण भारतीय विद्याभवनने फक्त मला ही सवलत दिलेली आहे. कारण त्यांना मी सांगितलं की मी म्हणजे सगळ्या लोकांना शिकवतो एकाच वेळेस. आणि त्यामुळे असं मला एक उत्तरपत्रिका, आणि काही काही ठिकाणी खरंच अशक्य आहे, म्हणून त्यांनी मला ही ऑनलाईनची परीक्षा घेण्याची सवलत दिलेली आहे. पण त्यांचा मला जास्त गैरफायदा शक्यतो घ्यायचा नाहीये. म्हणून मी ते स्कॅन कॉपी करून, म्हणजे प्रिंटआउट घेतला पण मी, तरी ते स्कॅन्ड हे प्रिंटआउट हे दिसेलच नाही का. म्हणून शक्यतो ते मला अवॉइड करायचंय. पण वर्स्ट केसमध्ये ते पण करायला हरकत नाही तसं. हा, नाही नाही, मेल करायला काहीच हरकत नाही. किंवा अगदी इकडनं कोणीतरी येणारं असतं फेब्रुवारी मार्च मध्ये, त्यांच्याबरोबर फेब्रुवारीत पाठवू पण शकू. ते मी हा, आणि प्रसाद आम्ही दोघं हे करून घेऊ. हो, तुम्ही आणि बाकीच्या पण ज्या कोणी असतील त्या. हो, हा, हा चालेल. हा, किंवा तुम्ही असंही केलं तरी चालेल. आय डोंट नो वेदर दॅट इज फिजिबल, की US मधल्या सगळ्यांनी एका ठिकाणी एकत्र करा आणि मग एकच पाकिट पाठवा मला, तरी चालेल. हरकत नाही ना. हो, मला म्हणून कळलं कोण आहे तर आय कॅन डू दॅट, म्हणजे मी हा, पण मेल करू शकेन. हो हो, आपण कुठे आहात सुजाता मॅडम? मी टेक्सास मध्ये आहे. अच्छा अच्छा, बरं. हा, ठीक आहे. तर तसं बरं, आता हे सूचना माझ्या तशा परीक्षेविषयी पण मी दिलेल्या आहेत, पुस्तकांविषयी दिलेल्या आहेत, अभ्यासाविषयी दिलेल्या आहेत, आणि मार्क वगैरे सगळे तुम्हाला परत एकदा मी सांगतो. जसं मला वाटतं सुजाता ताईंनी सांगितलं होतं ना, की त्यांचं अ, काय उत्तरपत्रिका त्यांना हवी आहे बघण्यासाठी. अशा जर अजून कोणाला पण, सुजाता ताई तुम्ही सुद्धा ग्रुपवरती टाका ती विनंती. ज्यांना ज्यांना उत्तरपत्रिका हवी आहे, बघायची आहे, हं, त्यांनी कृपया ग्रुपवर तशी विनंती टाका, की आम्ही तुम्हाला तपासलेली उत्तरपत्रिका वैयक्तिक याच्यावर पाठवू. हं, त्याचं प्रिंटआउट किंवा स्कॅन कॉपी. हं, अजून तुम्हाला काही विचारायचं आहे का आता? सर आम्हाला पाचवा पाठ उद्या घ्यायचा आहे ना? हो, उद्या सुरुवात करायची हा, आपल्याला. बर. हा, मी एक हा, एक विचारू? सर एक सर एक एक सर मिनिट. विचारू का? हा, एकेकाने बोला. हा, मी पल्लवी पल्ल बोलू? सर पल्लवीताई बोला बोला पल्लवी पहिल्यांदा. ताई, बोला. हा, उद्या पाचवा पाठ घेण्याच्या ऐवजी मला वाटतं आता कालच्या ह्याच्यामध्ये शेवटी जो काही एक अभ्यास दिला होता ना, सर्वनामांचा हे करून बदलून, मी हा, आता एक व्हॉट्सअपवर टाकला होता तो हो अभ्यास केलेला.
हो तर त्याचा थोडक्यात जरा घेतलात तर बरं होईल. चालेल, हरकत नाही. हा, मग होमवर्क सगळ्यांनी सारखं पण मग दिलाय बघा तुम्ही काल. हो, मग सगळ्यांनी ते होमवर्क पूर्ण करा आणि त्याची मग हा चर्चा करूया आपण परवा उद्याला. हा, हा हरकत थोडा नाही. एक वेळ जरी चर्चेत एक 10 मिनिटं दिलीत हरकत तर बरं होईल. हरकत नाही. हा, आणि मग 5वा सुरू करा, मग चालेल. नंतर एक 10-15 मिनिटांनी किंवा ज्याप्रमाणे हा होईल त्यानुसार आपण हा 5 वाजता सुरू करू. हरकत नाही. हा चालेल. सुषमाताई विचारा. होमवर्क सुषमाताई. चौथ्या पाठातला आहे थँक्यू, का? धन्यवाद. सर, तपासलेली हे होमवर्क प्रिंट केलेली उत्तरपत्रिका तुम्हाला किती दिवसात मिळणं अपेक्षित आहे? म्हणजे आम्ही भरलेली म्हणजे 16 फेब्रुवारीची. म्हणजे तुम्ही US मध्ये म्हणून विचारतात का? हो हो हो. साधारण किती वेळ लागतो म्हणजे पाठवायला समजा? नाही काही काय आता बरेच वर्षात ते सध्या पोस्टाने कधी काही होतच नाही कारण व्हॉट्सअप असल्यामुळे आता कोणाशी पोस्टाने मला व्यवहारच गेल्या होत वेळेस नाही. ना त्या शिरीष बसमतकरनी पाठवलं होतं, मला एक 10-12 दिवसात मिळालं होतं मला वाटतं. तर मला वाटतं अच्छा. मला तसं तुम्ही 20-1 दिवसात म्हणजे समजा तुमच्या इंटरनल कलेक्शनला 4-5 लोकांच्या एक समजा 3-4 दिवस लागतील आणि इकडे यायला 15 दिवस, म्हणजे 20-1 दिवसात आपण मॅनेज करू शकतो तेवढं मला चालेल. हा, बरं बरं सर मी ठीक आहे. बोलू का? एक मिनिट हॅलो. याचं हे हो, एक मिनिट हे पूर्ण हो हो करूया ठीक आहे. उत्तर. हा हो हा, चालेल. ठीक आहे ना सुषमाताई? हा, हो हो. चालेल. हा हा, आता दुसरं कोण विचारतंय? सर, असावरी. हा नाही सुजया त्या बोलतेय. संदर्भातच सर बोलायचं होतं. हा, बोला त्यांनी संगीताताई. DHL थ्रू पाठवलं ना तर आठवड्याच्या आत येतात. म्हणजे मी पाठवलं होतं म्हणून मला माहिती आहे. नाही, एवढा अगदी DHL वगैरे जास्त खर्च करायची माहिती नाही अच्छा मला. नाही पोस्टाचा पण जास्ती येतो खर्च म्हणून मला वाटलं उलट. अच्छा, असं आहे का? मला नाही माहिती हा मी तसं. दोन्ही करून बघितलं होतं. पोस्टाचं हा, पण केलं होतं तर त्यांना जे योग्य असेल ते करतील त्या. ओके. पण बरोबर, पण मग तुम्ही सगळ्यांनी माझा सजेशन एकत्र केलं तर इकॉनॉमिकल आणि तसं पडत असेल तर तसं करा, हरकत. त्याच्याकरता 4-5 दिवस एक्स्ट्रा असेल मला तर पडणार. हा, मला एक विचारायचं सर होतं सर ते एक एक मिनिट एक कालचा मिनिट पाठ सुजय तो अश्विनी. चौथा एक मिनिट चौथा अश्विनी. पाठ हा, होता का? अश्विनी एक हं. मिनिट. हा सर हा हा सर मी सुजया बोलतीये. तर हा. पुस्तकं कधीपर्यंत मिळतील? साधारण हे बघा, माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की एक म्हणजे उद्या, आता आज 29, उद्या 30, आपण सोमवारपर्यंत मी वाट पाहिन, रविवार सोमवारपर्यंत मॅक्सिमम. मग मंगळवार बुधवारी विद्याताई त्या खरेदी करतील आणि एक 2-3 दिवसात म्हणजे पुढच्या शुक्रवार शनिवारपर्यंत त्या पोस्ट करतील. चालेल हं? सर, थँक्यू. हं? हो. हा, सर मला एक विचार कालचा तो ह्याचा सर्वनामाचा पाठ तो चौथा पाठ होता का? तो चौथा कारण मी होता. पाठ किती आहे काय बघितलं नाही. हं. नाही, तो चौथा होता. नुसतं हं? असं लेक्चर व्याख्यान केलं. हो. ओके ओके हा, थँक्यू. वासंती तर ताई अभ्यास विचारा. विचारलं. वासंती ताई सर विचारा. उद्या आम्ही 4-5 जणी गीता पाठासाठी पंढरपूरला जाणार आहोत. तर अच्छा. आम्ही नसू तर कृपया उद्या मग नवीन घेऊ नका सर पाठ, अशी माझी विनंती आहे. अच्छा, ठीक आहे, कारण तसं आमचं करू. नवीन शिकवलं तर बुडेल ते सगळं ना, त्याच्यामुळे. सर उद्या असं 4 पाठावर झालेली आपल्याला काहीतरी क्वेश्चन्स तुम्हाला देता येतील का? म्हणजे अर्धी तयारी होऊन जाईल प्रारंभची अशी. 12 पाठ आहेत ना टोटल? नाही हो, एवढं तयारी वगैरे विचार नका करू परीक्षेचा, पण आपण काहीतरी अच्छा प्रॅक्टिस नाही करू अवघड असं. गेलंय म्हणजे विभक्ती वगैरे ना खूप हा हा. डोक्यावरून गेलेलं आहे. तर नाही मग नाही, ते त्याचे जर क्वेश्चन्स दिले तर आम्ही ऐका रविवारी वगैरे सोडवू ते घरी. ऐका, डोक्यावरून वगैरे नाही. मी तुम्हाला खात्री देतो, जसजसे दिवस पुढे जातील, जसजशी तुम्हाला सवय होईल, जेवढं जेवढं तुमच्या रोज कानावर पडेल, तसतशी तुम्हाला विभक्ती आपोआप यायला लागतील. याचं काही टेन्शन घेऊ नका. हं? रेग्युलर लेक्चर्स अटेंड केले तर म्हणजे होईल हे सगळं खरं असं बस वाटतंय. बस बस. आतापर्यंत बऱ्यापैकी तो झालंय. हा हो. हं? चांगलं. पण ठीक आहे, मग आपण एक काम करूया, उद्या फक्त मग चौथ्या पाठाचाच काय प्रश्न हा काय पण 1 ते 4 मध्ये प्रॅक्टिस काय करू. प्रश्न असतील ते दिले ना मग तो तयारी करू रविवारी आम्ही त्याची. नाही, आम्ही काही प्रश्न देणार नाही, परत एकदा सांगतो मी. पण तुमच्या बरं शंका बरं असतील त्यांचं निरसन करू आपण. हा, नक्की. चालेल 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 चालेल. हो, हो. अशी क्विक उजळणी घेता येईल का? उजळणी का? चौथ्या पाठापर्यंतची? ज्यांना अवघड कुठलं टॉपिक अवघड गेला असेल तेवढीच. ठीक आहे, विचारूया आपण प्रत्येक पाठापासून सुरुवात करून आपण काही विचारूया इथे काय अडलंय. मग शंका असतील तर तेव्हा तुम्ही विचारू शकता. हं? हरकत नाही. कारण आपल्याकडे फक्त 40 मिनिटं असतात, सगळं काही एकदम संपवता येणार नाही. हो, ठीक आहे, थोडासा उजळणी घ्यायचा प्रयत्न करू आपण.